नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 1.6 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती असा सांगितलेला आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर प्रश्न फार महत्त्वाचा आणि मजेशीर आहे. आपल्याला अंक किती दिलेले आहेत? फक्त 3 दिलेले आहेत आणि यांच्यापैकी पुढीलपैकी जे आहे लहानात लहान 5 अंकी शोधायची आहे. आता लहानात लहान कोणती आहे ते शोधा. तर बघा, 30,444 नंतर 40,333, 30,004 आणि 30,044. तर तुम्हाला कोणती लहानात लहान संख्या वाटते? ही या अंकांची पुनरावृत्ती तुम्ही करू शकता असं त्यांचं सांगणं आहे या पर्यायामधून. तर जे आहे 30,444 हे तर खूप मोठी दिसते आपल्याला. नंतर 40,000 ही 30,000पेक्षा पण मोठी आहे, बरोबर की नाही. आता 30,004 नंतर 30,044. तर यांच्यामध्ये थोडं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, पण तसं करायचं नाही. बघा, 30,044 जास्त आहे की 30,004 जास्त आहे? तर 30,044 हे जास्त आहे, म्हणून लहान संख्या कोणती ठरलेली आहे? तर सी क्रमांकाची, म्हणून सी आपला पर्याय बरोबर असेल. तर बघा, 30,004 हा आपला पर्याय असेल. नंतरचा प्रश्न आहे की 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल असा प्रश्न आलेला आहे. तर बघा, आपण लहानपणापासून 1 ते 100 अंक बरेचदा रिपीट केलेले आहेत, सगळ्यांना माहितीसुद्धा आहे. पण तो कोणता अंक हा किती वेळा आलेला आहे हे आपल्याला काही माहिती नाही. तो आपल्याला या परीक्षेच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. तसंही मला बोर होतंय आई असं म्हणण्यापेक्षा जर आपण अशा गणिताच्या गमती जमती शोधून काढल्या, तर जसं की आपल्याला 1 ते 100 अंक हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु जर आपल्याजवळ सचित्र बालमित्र असेल तर त्याच्यातून जर आपण हा अंक किती वेळा आलेला आहे, 0 हा अंक किती वेळा आलेला आहे, 1 हा अंक किती वेळा आलेला आहे हे जर मोजून काढलं तर किती छान होईल ना. लगेच आपल्याला उत्तर येईल. पण तो जाऊ द्या, असू द्या, नाही काढलं तरी चालेल. आता आपण ते समजून घेऊया. 1 हा अंक जो आहे 1 मध्ये येतो आणि 10 मध्ये येतो, म्हणजे 2 वेळा झालेला आहे. नंतर 11, 11 मध्ये 11 म्हणजे 2 वेळा आलेला आहे. नंतर जो आहे 21, 31, 41 असं जे आहे प्रत्येक अंकांमध्ये सुरुवातीला येतो, नंतर 100मध्ये येतो. तर असं आपल्याला शोधून काढायचं आहे. हे बघा, हा माझ्याजवळ चार्ट आहे, याच्यातून आपण मोजून काढूया. तर 1, 2, 10 मध्ये 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. 21 वेळा जो आहे 1 हा अंक आपल्याला 1 ते 100 या अंकांमध्ये संख्या लिहिताना लिहावं लागेल. नंतर पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती हा तिसरा प्रश्न आहे. तर बघा, आत्ताच मी तुम्हाला मागच्या जे आहे स्वाध्यायामध्ये सांगितलं की मूळ संख्या म्हणजे काय. आता यांनी विचारलेलं आहे जोडमूळ संख्या म्हणजे काय. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे जोडमूळ संख्या म्हणजे काय. म्हणजे जोडीने आलेली जी आहे किंवा जोडून आलेली मूळ संख्या आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच कसं, तर पहिल्यांदा आपण मूळ संख्या म्हणजे परत समजून घेऊया. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येने त्याच संख्येला भाग जाऊ शकतो. बघा, मी आता तुम्हाला अंक लिहून देते. 1, 3, 5, 7 हे अंक मला सांगा की कोणत्या तरी पाढ्यात आहे का. तर फक्त त्यांच्याच पाढ्यात आहे. 3 हा अंक 3च्याच पाढ्यात आहे, 5 हा अंक 5च्याच पाढ्यात आहे, 7 हा अंक 7च्याच पाढ्यात आहे. मग या पर्यायांपैकी, आता पर्याय तुमच्या समोर आहेत, या पर्यायांपैकी अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहे की त्याच पाढ्यात त्या असायला पाहिजे. बघा, 13 हा अंक 13च्याच पाढ्यात आहे, ही मूळ संख्या आहे. परंतु 15 ही संख्या जी आहे संयुक्त संख्या आहे. कशी संयुक्त संख्या आहे, तर 15 या संख्यांचे जे आहे 2 पाड्यांमध्ये येते. एक तर 3च्या पाड्यामध्ये येते, 5च्या पाड्यामध्ये येते आणि 15च्या पाड्यामध्ये सुद्धा 15 हा अंक येतो, म्हणजे हा आपला पर्याय नसणार आहे. नंतर 29 आणि 31, तर याचा विचार आपण नंतर करूया. पहिल्यांदा आपण जे आहे पुढील पर्याय बघून घेऊया. 73 ही मूळ संख्या आहे. नंतर 75, बघा 75 ही जी आहे मूळ संख्या आहे की नाही, तर ते आपण बघूया की संयुक्त संख्या आहेत. 7 आणि 5 किती होतात? 12 आणि 12
12ला 3ने भाग जातो, म्हणजे 3ने पण जाऊ शकतो या 75ला भाग, आणि 5ने सुद्धा भाग जाऊ शकतो. म्हणजे 75 ही संख्या जी आहे मूळ संख्या नाही आहे, ती संयुक्त संख्या आहे. आता 73, तर 7 आणि 3 10, म्हणजे 3ची कसोटी लागणार नाही आहे इथे. आणि 73 ही मूळ संख्या आहेच. 71 आणि 80च्या दरम्यान जे आहे 71, 73 आणि 79 या संख्या आहेत. आपण पाठ करायला हरकत नाही. 25 संख्या मूळ संख्या आहेत. नंतर जे आहे 69 आणि 71, तर बघा 69 ही मूळ संख्या नाही आहे. मी कसं शोधून काढलं बरं, तर मला ना 3ची कसोटी भारी आवडते. 3ची कसोटी म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांची बेरीज करणे. म्हणजे बघा 6 आणि 9ची बेरीज किती होते, तर होते 15, आणि 15ला जो आहे 3ने निश्चेष भाग जातो. म्हणून जे आहे 69ला जे आहे 69 ही संख्या मूळ संख्या नाही आहे. ती कोणती संख्या आहे, तर संयुक्त संख्या आहे. हिला जे आहे 23 त्रिक 69 होते. 23ने सुद्धा भाग जातो आणि 3ने सुद्धा निश्चेष भाग जातो. आता बघा 71 ही संख्या मूळ संख्या आहे. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की 71, 73 आणि 79 ह्या 70 आणि 80च्या दरम्यानच्या मूळ संख्या आहेत. बघा 29 आणि 31, आता 29 आलेली आहे. 29 हा अंक जो आहे कोणत्याच अंकाच्या कोणत्याच पाढ्यामध्ये आलेला नाही आहे, आणि 31 सुद्धा कोणत्याच पाढ्यामध्ये आलेला नाही आहे. ह्या दोन्हीही मूळ संख्या आहे आणि कशा आलेल्या आहे, जोडून आलेल्या आहे. अगदी म्हणजे यांच्यामध्ये जो आहे 30 हा अंकच आहे. आणि अशाच आपल्याला जे आहे या संख्यांना आपण अगदी जवळजवळ असलेल्या संख्यांना आपण जोड मूळ संख्या असे म्हणतो. समजलं तुम्हाला? जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. 2014ला आलेला हा प्रश्न आहे. तर बघा पर्यायातून आपल्याला जे आहे उत्तर अचूक शोधायचं आहे. काय करून, कोणती क्रिया करून, तर गुणाकार करून. गुणाकार करायचा आहे कोणत्या संख्यांचा, तर आपल्याकडे 6, 9 आणि 0 ह्या ज्या आहे 3 संख्या दिलेल्या आहे. पहिल्यांदा आपण त्यांची सर्वात लहान संख्या बनवूया. बघा लहान संख्या बनवताना काय करावं लागते आपल्याला, तर लहान अंकाकडून मोठ्या अंकाकडे जायचं आहे. आता यातील सर्वात लहान अंक कोणता आहे, तर 0. मग आपल्याला तो 0 घेता येतो का सुरुवातीला, तर नाही. मग आपल्याला याच्यापेक्षा मोठा अंक शोधावा लागेल, तो आहे 6. मग आपण पहिल्यांदा लहानात लहान जो आहे लहान संख्या तयार करूया. लहान संख्या आहे आपली, काय होईल, 609. नंतर मग आपल्याला करायचं आहे सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार करायचा आहे. मोठी संख्या तयार करायची आहे. तर मोठी संख्या म्हणजे काय, तर 9, त्याच्यानंतर जो 6 आणि 0. बघा 960 ही मोठी संख्या होईल आणि 609 जो आहे लहान संख्या तयार होईल. आता यांचा काय करायचं आहे आपल्याला, गुणाकार. म्हणून आपण गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि जे आहे आपण गुणाकार करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा एकक स्थानी जो आहे तो 0 आहे. मग 0नी जे आहे वरच्या सर्व अंकांना आपण गुणून घ्यायचं. तर 0, 9, 0, 0, 0, 0, 0, 6, 0 हे उत्तर येईल. बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे, दशक स्थानच्या 6 या अंकांनी गुणायचं आहे. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, दशक स्थानी किती शून्य असतात, तर 1 शून्य असते. म्हणून 1 आपण 0 देणार आहोत. नंतर 6, 9, 54. तर 54शी 4 हातच्याले 5. तर 9, 0, 0. 0 आणि 5 किती होतात, तर 5 हा अंक आपल्याला जसं लिहायचं आहे. नंतर 6, 6, 36. आता पुढे अंक नसल्यामुळे आपण 36 हे जसंच्या तसे लिहिणार आहोत. आता आपल्याला 6ने आपलं 3 अंकांना गुणून झालेलं आहे. म्हणून जे आहे आपण 9 या अंकांनी गुणणार आहे. आता 9 हा कोणत्या स्थानी आहे, तर 9 आहे शतक स्थानी. म्हणून जे आहे पहिल्यांदा आपण शतक स्थानी असलेले 2 शून्य देऊन देऊया. नंतर 9, 9, 81. 81शी 1 हातचाला 8. आता 9, 0, 0. 0 अधिक 8 जो आहे
8च होते, म्हणून 8 आपण जशा तसे लिहून घेतो. किंवा तुम्ही असंही केलं तरी चालेल. 9 9 81 होतात आणि त्याच्यासमोर जर 0 असेल तर आलेलं उत्तर आहे आपल्याला जशा तसं लिहायचं आहे आणि डायरेक्ट जे आहे आपण पुढील संख्येला सुद्धा गुणू शकतो. म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन होणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येने गुणायचं असेल, त्याच्या पुढे जर 0 असेल तर आलेला पर्याय जो आहे, आलेलं उत्तर तुम्हाला जशा तसं लिहायचं आहे आणि पुढील संख्येला गुणायचं आहे. 9 सक 54, मग 54 हे जशा तसं लिहायचं आहे. बघा मी अंक जे आहे आलेले अगदी एकाखाली एक लिहिलेले आहे, त्याच्यामुळे माझं उत्तर जे आहे अजिबात चुकणार नाही आहे. तर 0 0 0, 4 4, इथे 5 आणि 1 6. आता इथे 8 आणि 6 किती होतात? 14. 14शी 4 हातचा आला 1. नंतर 4 आणि 4 8 आणि या ठिकाणी 5 आलेला आहे. तर माझ्याकडे उत्तर आलेलं आहे 5,84,640. तर पर्याय क्रमांक बी हा माझा बरोबर असेल. अशा प्रकारे तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 5वा प्रश्न जो आहे आपण पुस्तकातूनच समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला जास्त सोपा पडेल. बघा या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेले आहेत वेगवेगळ्या आणि प्रश्न दिलेला आहे की चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे हा आपल्याला शोधायचा आहे. तर बघा आपल्याला चौरस, वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये असणारा अंक शोधायचा आहे. बघा त्रिकोणामध्ये जे आहे आपल्याला 4 अंक दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये असणारे 2 अंक दिसत आहेत, 7 आणि 9. आता 9 हा अंक त्रिकोण आणि वर्तुळामध्ये आहे, तर आपल्याला चौरसामध्ये सुद्धा हवा आहे आणि हा जो आहे चौरस आहे. तर चौरसामध्ये असणारा 7 हा अंक आपल्याला दिसतोय. 6 अंक वर्तुळामध्ये आणि चौरसामध्ये आहे. 3 हा अंक फक्त जो आहे चौरसामध्ये आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक सी हा बरोबर असेल. आता 6वा प्रश्न आहे की एक्स, वाय, झेड आणि टे या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठा हे आपल्याला लक्षात ठेवायचं. किमान म्हणजे लहानात लहान. तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे आपल्याला अंक ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. त्यांची आपल्याला या ठिकाणी गरजही नाही, कारण की आपल्याला काय करायचं आहे, या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे आणि प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. त्याच्यामुळे जे आहे पुन्हा पुन्हा आपल्याला इतर संख्यांची सुद्धा गरज नाही. तर त्यांनी विचारलेलं आहे की एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी एकक स्थानी असणारा 7 अंक याची किंमत किती आहे? 7. या ठिकाणी झेडमध्ये जो आहे 7ची किंमत किती असेल? 70, कारण की तो दशक स्थानी आहे. वाय हा कितव्या स्थानी आहे? तर वाय हा 1000 स्थानी आहे, म्हणजे त्याची किंमत किती आहे? 7000. आणि या ठिकाणी जो आहे 7 हा अंक एक्सच्या 700 असेल, कारण की तो शतक स्थानी आहे. म्हणजे सर्वात कमाल संख्या कोणती आहे? तर सर्वात कमाल संख्या वाय असेल, बरोबर की नाही? म्हणून पर्याय बी बरोबर आहे. नंतरचा 7वा प्रश्न आहे की 3 0 8 2 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती, असं विचारलेलं आहे. तर बघा आता आपल्याला पर्यायामधून याचं उत्तर शोधायचं आहे की विषम संख्या म्हणजे ज्या अंकाच्या एकक स्थानी जे आहे 1 3 5 7 हे अंक असतील, अशा संख्या विषम संख्या असतात, ते आपल्याला शोधायचं आहे. आता यामध्ये जे आहे दिलेल्या अंकांमध्ये जे आहे 3 आणि 7 हा अंक जो आहे विषम आहे. तर 3 आणि 7 हा अंक प्रत्येक ठिकाणी आहे. या ठिकाणी सुद्धा आहे, या ठिकाणी सुद्धा आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक संख्या ही विषम आहे. तर बनणारी लहानात लहान विचारलेलं आहे. तर आपल्याला आता याच्यातून लहानात लहान शोधायची आहे. ही पण या सर्व ज्या संख्या आहे ह्या 20,000पासून सुरुवात होणार आहे. म्हणून जे आहे आपण 20,000ला सोडून देऊया. 20 अंक इथे 783 आहे, इथे 837 आहे, इथे 387 आहे आणि इथे 873 आहे. तर बघा 873 ही मोठी संख्या आहे. नंतर 837 ही सुद्धा
मोठा अंक आहे. नंतर 783 हा सुद्धा मोठा अंक आहे. परंतु 387 बघा 300 कमी असते की नाही, तर 20,387 ही लहान संख्या आहे आणि विषम संख्यासुद्धा आहे. म्हणून आपला पर्याय जो आहे सी हा बरोबर असेल. आता 8वा प्रश्न आहे, पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. आता आपल्याला अंक शोधून काढायचे आहे आणि त्याचे उत्तरसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता 8 आणि 7 किती होतात बरं? तर 8 आणि 7 होतात 15. मग 15शी 5 इथे आलेला आहे. मग आपण हातचा 1 देतो, बरोबर आहे की नाही? मग आपण जर हातचा 1 दिला आणि या ठिकाणी आपल्याला 3 हा अंक आहे ऑलरेडी. 3 आणि 1 किती होईल? 4 होईल. पण तो आपल्याला इथं उत्तरामध्ये जे आहे 5 दिलेला आहे. म्हणजे स्टारच्या ठिकाणी पहिल्यांदा काय येईल? 1 हा अंक येईल. म्हणजे मी 1 हा इथे लिहिते. म्हणजेच बघा 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 आलेलं आहे की नाही उत्तर बरोबर. आता या ठिकाणी जे आहे 2 आणि स्टार 1 होते का बरं असं? आपल्याला वजाबाकी नाही करायची आहे, बेरीज करायची आहे. तर 2 आणि 9 हा अंक जर आपण घेतला, या ठिकाणी 9 जर अंक घेतला तर 11 होईल का बरं? होईल. या ठिकाणी 11शी 1 आणि या ठिकाणी हातचा आला 1. आता स्टारच्या ठिकाणी जे आहे आपल्याला ही बॉक्समधली स्टार होती म्हणून इथे 9 हा अंक आपण लिहून घेऊया. हा गोलमध्ये असलेली स्टार होती, इथे 1 हा अंक. आता असा असणारा पर्याय आपण शोधायचा आहे, तो आपण शोधूया पहिल्यांदा. तर आपल्याला पहिले जे आहे गोलमध्ये स्टार हवा आहे, तर तिथे आपल्याला 1 हवा आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय की गोलमध्ये जो आहे 1 हा अंक दिसतोय. इथे सुद्धा 1 हा अंक आपल्याला दिसतोय गोलमध्ये आणि बॉक्समध्ये जो आहे 9 हा अंक आपल्याला दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे आपला सी नंबरचा बरोबर असू शकते. कारण की दुसऱ्या ठिकाणी जे आहे गोल असणारा स्टार आपल्याला 1 दिसत नाही आहे. तर इथे बघूया आपण परत आपल्या उदाहरणाकडे जाऊया. तर इथे हातचा 1 आलेला आहे आणि इथे 4 आहे. 4 आणि 1 5 होतात आणि या ठिकाणी जर आपण किती लिहावे म्हणजे आपल्याकडे उत्तर येईल 8. तर आपण 3 हे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे आपला जो आहे पर्याय क्रमांक सी हा बरोबर असेल. आता 9वा प्रश्न आहे, 5,84,356 या संख्येमधील 5च्या स्थान मुलांची बेरीज किती आहे? स्थान मुलांची म्हणजे वेगळं काही नाही आहे, स्थानिक किमतीची बेरीज किती विचारलेलं आहे, तो आपण करूया. पहिल्यांदा आपण बघूया की पहिला 5 अंक जो आहे तो दशक स्थानी आहे आणि दुसरा 5 अंक कितव्या स्थानी आहे? तर तो 1,00,000 या स्थानी आहे. तर 5 या तर काहीच करायचं नाही याच्यामध्ये फार. तर या 5च्या समोर असणाऱ्या सर्व अंकांनी एवढे आपल्याला शून्य लिहायचे आहेत. बघा 5 1 2 आणि 3 शून्य 1 2 3 आणि हा जो आहे 50 लिहायचा आहे. कुठे लिहायचं आहे बरं? तर अगदी एकक स्थानचा अंक एकक स्थानी 0 आणि दशक स्थानचा अंक दशक स्थानच्या खाली. नंतर इथे जे आहे 5 0 0 0 आणि 5 असा पर्याय आहे का बरं? तर हो आहे. पर्याय क्रमांक जो आहे डी हा आपला अगदी योग्य आहे. धन्यवाद.